नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आता मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे आणि हळदीला काढणीला सुरुवात झाली आहे. आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचं आता सध्या उत्पन्न जे आहे यावर्षीच्या अति होणाऱ्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी आता हळदी ह्या सोडून नसल्या आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण ज्या कंपन्याची किंवा ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं आपल्या पवन ॲग्रो ह्या कंपनीच्या प्रोडक्टबरोबर आपण इतरही कंपन्याची औषधी सांगितली होती आणि त्यांना खताचं जे व्यवस्थापन वगैरे होतं हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आज पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांसाठी आता हळद ही निरोगी निघणं महत्त्वाचं आहे. भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये माल कमी जास्त निघाला तरी चालेल उत्पन्नामध्ये, पण जी क्वालिटी आणि गुणवत्ता पाहिजे ती ही चांगल्या पद्धतीत येणं महत्त्वाचं आहे. आणि सडकी वगैरे नासकी नसणं हे आपल्याला पुढच्या वर्षी बेणं धरायचं असल्यामुळं चांगलं येणं हेच गरजेचं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आता ही जी फणी पाहू शकतो की आपण त्यांच्या हातात जी आहे तर आता ही साधारणतः 2 ते 2.5 किलोच्या जवळजवळ आहे. आणि या फणीचं जी काही शेंगा वगैरे बंडा आणि किंवा जो मातृकंद आहे हा चांगल्या पद्धतीत भरलेला आहे. तर आता आपण आपल्या शेतकरी मित्राकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. गणेश नारायण देशमुख, गणेश नारायणराव देशमुख, राहणार तामसा. तामसा. ठीक आहे. एकदा तुमच्या मोठ्या आवाजामध्ये तुमचा मोबाईल नंबर सांगा. 90 49 25 92 47. बरं. तर तुम्ही आपण ही औषधी वगैरे सांगितली होती ते तुम्ही वापरलं आहे चांगलं व्यवस्थित, तुम्ही खताचं व्यवस्थापन केलं, निगराण केली आणि या औषधामध्ये आणि आपल्या सांगितलेल्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला समाधान आहे का यावर्षी? हो आहे. आहे ना? हो. बरं. आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही आपलं हळदीचं बियाणं हे काय भाव देणार आता सध्या? आता जे निघेल भाव हा. त्याप्रमाणे देतो. ठीक आहे. आता जो वाळीचा शेतकरी मित्रांनो, वाळ्या हळदीचा जर 16,000 रुपये जर भाव राहिला तर त्याचा 25% किंवा 30%च्या आसपास 4.5 ते किंवा 5,000च्या जवळपास असा हळदीचा भाव असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हळदीचं बेणं लागत असेल तर हे तुम्ही हळदीचं बेणं घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, आता ही जर फणी जर मोडायला गेलं आणि जर पाहिलं तर तुम्ही आता ही फणी आहे प्युअर ओरिजिनल, याच्यामध्ये शेलम आहे. या शेलम व्हरायटीची खासियत एक असते की शेतकरी मित्रांनो, हा ज्या पद्धतीनं मेन शेंग जी असते ही पण लांबते आणि ह्याच्या जे साईडचे जे बंडे किंवा शेंगा जे असतात हे पण चांगल्या पद्धतीने लांबत असतात. तर आता आपण ही फणी तुम्हाला दाखवतो आहोत शेतकरी मित्रांनो. ही अशा क्वालिटीची हळद, ही शेलम हळद चांगल्या पद्धतीने येत असते. आणि हिचं वजन जे असतं साधारणतः या हळदीचं 40 ते 50%च्या आसपास वजनामध्ये हळद येत असते. आणि शेतकरी मित्रांनो, आता जर पाहायला गेलं तर ही हळद तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि हिचे घट होत नाही. आणि हिची खासियत एक आहे की शेतकरी मित्रांनो, याला जर अर्ध्यातून जर मोडला असं आपण तर ही हळद पूर्णतः तुम्हाला हा जो गाभा असतो हा कुरकुमींचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं असतं. यामुळे तुमच्या हळदीचं वजन येतं. आणि काढणीनंतर पश्चात जेव्हा आपण वाळवणी आणि शिजवणी करतो त्या टायमाला तुम्हाला हळदीमध्ये उत्पन्न हे जास्त ओल्या हळदीमध्ये घटत नाही. आणि एकरी 30 ते 25 क्विंटलचं असं 25-30 क्विंटलच्या आसपास तुम्हाला अपेक्षित येत असतं. आणि जशी सोय असेल, जशी तुमची जमीन चांगली असेल त्या जमीनच्या हिशोबाने तुम्हाला उत्पन्न वाढतं. तर आता हे जमीन जर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, ही मुरमाड आहे, खडकाळ आहे. आणि या जमिनीमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर दगडधोंडे पण तुम्हाला जास्त दिसायला पाहायला मिळतील. आणि जमीन पण एवढी काय अशी भारीची नाही. आणि शेतकरी मित्रांनी केलेली मेहनत ही तुमच्या फायद्याची आहे. असंच तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओला माहिती घेण्यासाठी तुम्ही माझा नंबर सेव्ह करा 95 27 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.